ड्रग्ज प्रकरणामध्ये एका DYSPनं धमकी दिली आणि हे ड्रग्ज प्रकरण लवकरात लवकर याचा तपास करण्यात यावा या संदर्भात 21 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आले। राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या पुजाऱ्यांकडून ड्रग्ज प्रकरणी तक्रार करताना तुळजापूर पोलीस उपविभागीय अधिकारी आणि पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांना तुम्ही पालकमंत्र्यांना खोटी माहिती देत आहात, तुमच्यावर कारवाई करावी लागेल अशा शब्दात पालकमंत्री यांच्यासमोर धमकी दिल्याच्या निषेधार्थ तुळजापूर तहसील कार्यालयासमोर श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ शहरातील विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले। विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडे तहसीलदार यांच्या माध्यमातून पाठवलंय। या निवेदनात असं म्हटलंय की 20 फेब्रुवारी रोजी राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ड्रग्ज प्रकरणी 72 तासात लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असताना याच वेळी तुळजापूर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांना तुम्ही पालकमंत्र्यांसमोर खोटी माहिती देत आहेत, तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी लागेल म्हणजे फिर्यादीलाच आरोपी केला जात असून वास्तविक पाहता ड्रग्ज प्रकरणी सखोल चौकशी आणि तपास होणं आवश्यक आहे। या प्रकरणी तुळजापूर पोलीस उपविभागीय आणि पोलीस निरीक्षक या दोन्ही अधिकाऱ्यांकडून ड्रग्ज प्रकरणी न्याय मिळणं शक्य नाहीये। ड्रग्ज प्रकरणी सखोल निपक्षपाती चौकशी होऊन तीर्थक्षेत्राची होणारी बदनामी रोखावी, ड्रग्ज प्रकरणाची सर्व पाळेमुळे शोधून काढावी आणि दोषींवर नियमानुसार कार्यवाही व्हावी असं नमूद करण्यात आलंय। या प्रसंगी शिवसेनेचे श्याम पवार, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमोल जाधव, नागनाथ भानशी, पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, उत्तम अमृतराव, सुनील जाधव, महेश सोबदार, दादा सोनवणे, विजय भोसले, अमर परमेश्वर, सुभाष कदम याचबरोबर श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।